नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला, या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात नाही का, की आपल्याला कळतच नाही की जे घडतंय ते चांगलं आहे की वाईट. आज आपण अशाच एका जुन्या पण खूप खोल अर्थ असलेल्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ही फक्त एक गोष्ट नाहीये. असं समजा की हा एक दृष्टिकोन आहे. जगण्याकडे बघण्याचा एक नवा नजरिया, जो कदाचित आपलं आयुष्य बदलू शकतो. चला तर मग, या गोष्टीत लपलेला तो अर्थ एकत्र मिळून शोधूया. चला, आपण कल्पना करूया जपानच्या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं एक छोटंसं शांत गाव. आणि या गावात राहायचा एक साधा वृद्ध शेतकरी. तसा तो खूप साधा होता, पण त्याच्याकडे एक अशी गोष्ट होती, एक अशी संपत्ती होती, जिची चर्चा अख्ख्या गावात होती. आणि ती संपत्ती म्हणजे त्याचे सुंदर ताकदवान घोडे. म्हणजे ते घोडे त्याच्यासाठी नुसते प्राणी नव्हते. ते तर त्याची शेती होते, त्याची ताकद होते. खरं सांगायचं तर त्याचं आयुष्यच त्या घोड्यांवर अवलंबून होतं. आणि इथूनच, याच घोड्यांपासून आपल्या कथेला एक असं वळण मिळतं, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आणि मग एका रात्री असं काहीतरी घडलं की सगळंच चित्र पालटलं. इथूनच खऱ्या अर्थाने नशिबाचा खेळ सुरू झाला. जरा विचार करा, रात्री खूप मोठं वादळ झालंय आणि सकाळी उठून तो शेतकरी पाहतो तर काय, गोठा रिकामा. ज्या घोड्यांवर त्याचं सगळं आयुष्य अवलंबून होतं, ते सगळेच्या सगळे घोडे निघून गेले होते. सगळीकडे शांतता, पण मनाला सुन्न करणारी. आता ही बातमी गावात पसरायला कितीसा वेळ लागणार? वाऱ्यासारखे पसरली. लोक त्याच्या घरी जमा झाले, सहानुभूती दाखवू लागले. एक जण म्हणाला, "अरे ले, बिचाऱ्याचं केवढं मोठं नुकसान झालं." तर दुसरा म्हणाला, "आता कसं करणार हा? सगळ्यांनी मिळून जणू काही ठरूनच टाकलं होतं की हे एक खूप मोठं संकट आहे." पण या सगळ्या गोंधळात तो शेतकरी, तो मात्र एकदम शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना दुःख ना चिंता. त्याने कोणतीच टोकाची प्रतिक्रिया दिली नाही. आणि जेव्हा लोकांनी त्याला विचारलं, तेव्हा त्याचं उत्तर इतकं साधं होतं की कोणाला पटलंच नाही. तो फक्त इतकंच म्हणाला, "हे दुर्दैव आहे की सौभाग्य, हे आताच कसं सांगणार? वेळच ठरवेल." आणि झालंही तसंच, जसं तो शेतकरी म्हणाला होता. काही दिवसांनी काय झालं, जे घोडे पळून गेले होते ना, ते परत आले. पण ते एकटे आले नाहीत. सोबत रानटी, जंगली घोड्यांचा एक मोठा कळप घेऊन आले. म्हणजे बघा, जिथे नुकसान झालं होतं, तिथे आता अचानक दुप्पट फायदा झाला होता. आता काय, गावकऱ्यांचा सूर तर पार बदलला. जे लोक कालपर्यंत "अरे रे, बिचारा" म्हणत होते, तेच आज म्हणायला लागले, "वा, काय नशीब आहे याचं, हा तर देवाने केलेला चमत्कार आहे." पण गंमत म्हणजे यावेळीही तो शेतकरी तसाच होता. एकदम शांत. ना चेहऱ्यावर खूप आनंद, ना गर्व. जेव्हा लोकांनी त्याचं अभिनंदन केलं, तेव्हा त्याचं उत्तर तेच होतं, "हे नशीब आहे की नाही, हे वेळच ठरवेल." आणि पुन्हा एकदा नशिबाने एक वेगळंच वळण घेतलं. ज्या गोष्टीला सगळे चांगलं म्हणत होते, त्याच गोष्टीतून एक वाईट घटना घडली. त्या नवीन जंगली घोड्यांना काबूत आणण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्याच्या एकुलत्या एका मुलाचा पाय वाईट रीतीने मोडला. आणि पुन्हा तेच चक्र सुरू झालं. गावकरी परत जमा झाले. "बघितलात, हे किती वाईट झालं? त्या घोड्यांमुळेच हे घडलं. केवढं मोठं दुर्दैव आहे हे." परत एकदा सगळ्यांनी मिळून ठरवून टाकलं की ही एक शोकांतिका आहे. पण आता तुम्हाला कल्पना आलीच असेल, तिसऱ्यांदाही तो शेतकरी आपल्या मतावर ठाम होता. त्यानं या घटनेलाही चांगलं किंवा वाईट असं लेबल लावलं नाही. त्याचा विश्वास फक्त आणि फक्त वेळेवर होता. तो शांतपणे म्हणाला, "हे चांगलं की वाईट, हे अजून ठरायचं आहे." आणि आता आता कथेचा तो महत्वाचा भाग येतो, जिथे या सगळ्या घटनांचा, चांगल्या वाईट घटनांचा खरा अर्थ काय होता हे स्पष्ट होणार होतं. ते मोठं चित्र आता समोर येणार होतं. काहीच दिवसात देशावर युद्धाचं सावट आलं. राजाच्या सैन्याची तुकडी गावात आली आणि त्यांचा आदेश स्पष्ट होता. गावातील प्रत्येक धडधाकट तरुण मुलाला सैन्यात भरती व्हायचं होतं. विचार करा, प्रत्येक घरात चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलं होतं. आणि इथे इथे नशिबानं आपला खरा डाव खेळला. ज्या मोडलेल्या पायाला अख्खं गाव दुर्दैव म्हणत होतं, त्याच मोडलेल्या पायामुळे शेतकऱ्याचा मुलगा सैन्यात भरती होण्यासाठी अपात्र ठरला. तो वाचला. तो एकटाच तरुण होता जो गावात आपल्या वडिलांसोबत घरी सुरक्षित होता.
आता त्या गावकऱ्यांकडे बोलायला शब्दच उरले नव्हते. ही गोष्ट फक्त त्या शेतकऱ्याची आणि त्याच्या घोड्याची नाहीये. ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे. तर मग चला पाहूया की या साध्या गोष्टीतून आपण आपल्या आधुनिक धावपळीच्या आयुष्यासाठी काय शिकू शकतो. आपल्या आयुष्यातही असंच होतं नाही का? समजा नोकरी गेली किंवा एखादं महत्त्वाचं नातं तुटलं किंवा कुठेतरी मोठं अपयश आलं, की आपण लगेच त्या गावकऱ्यांसारखा विचार करतो. आपण लगेच ठरवून टाकतो की अरे हे खूप वाईट झालं, सगळं संपलं. आपण त्या घटनेला वाईट असं लेबल लावून मोकळे होतो. आणि नेमका हाच ह्या कथेचा गाभा आहे. मुख्य धडा हाच आहे की आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर लगेचच चांगलं किंवा वाईट असा शिक्का मारू नका. कारण आपण फक्त आजचा दिवस बघत असतो, पण आयुष्य कदाचित उद्याची तयारी करत असतं. मग करायचं काय? त्या शेतकऱ्यासारख्या फक्त 2 गोष्टी करायच्या. पहिली, वेळेवर विश्वास ठेवायचा. कारण खरं चित्र काय आहे हे फक्त वेळच दाखवते. आणि दुसरी गोष्ट, घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे कोणत्याही प्रतिक्रियेशिवाय फक्त शांतपणे पाहायचं. म्हणून ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जे काही घडतंय ते कदाचित आपल्या भल्यासाठीच घडत असेल. जी गोष्ट आज आपल्याला एक संकट वाटतेय, तीच गोष्ट उद्या आपल्यासाठी संधीचं दार उघडणारी ठरू शकते. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात एखादं असं मोठं वादळ येईल, तेव्हा घाबरून न जाता किंवा लगेच कुठलाही निष्कर्ष न काढता त्या शेतकऱ्याला आठवा आणि फक्त शांतपणे निरीक्षण करा. कारण काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवणारे आपण कोणीच नाही. ते फक्त आणि फक्त वेळच ठरवते.